आज ओपीडीमध्ये एक 10 ते 12 वर्षांची मुलगी माझ्या त्वचेवर एक पांढरा डाग आहे अशी कंप्लेंट घेऊन आली. तिचं परीक्षण केल्यानंतर तिला काही गोष्टी मी समजावून सांगितल्या, पण त्या दरम्यान तिने मला जे सांगितलं ते ऐकायला सुद्धा अतिशय त्रासदायक म्हटली. डॉक्टर, मला जेवढा त्रास या पांढऱ्या डागाचा होत नाही तेवढा त्रास लोकांच्या नजरेचा होतो. माझ्या शाळेतील मुलं माझ्या शेजारी बसताना विचार करतात, माझ्यासोबत जेवताना, माझ्यासोबत खेळताना विचार केला जातो. मोठी मोठी माणसं सुद्धा माझ्याकडे बघताना विचित्र नजरेने बघतात, जसं की हा आजार जर ते माझ्या संपर्कात आले तर हा आजार त्यांना पण होईल. पांढरा कोट, ज्याला विटिलिगो असं म्हणतात, तो आजार संसर्गजन्य नाही. तो एकत्र खाण्याने, एकत्र खेळल्याने किंवा स्पर्शाने पसरत नाही. या आजारात त्वचेला रंग देणाऱ्या ज्या पेशी आहेत, ज्याला मेलॅनोसाइट्स असं म्हणतात, त्या कमी झालेल्या असतात किंवा त्यांची कार्यक्षमता नष्ट झालेली असते. त्यामुळे त्वचेवर पांढरे डाग येतात. आयुर्वेद या आजाराकडे फक्त स्किन डिझीज म्हणून बघत नाही. रुग्णाची प्रकृती, रुग्णाचं वय, रुग्णाची जीवनशैली हे सगळं बघून उपचारांची दिशा ठरवली जाते. योग्य वेळी योग्य निदान आणि योग्य उपचार भेटल्यास या आजारामध्ये उत्कृष्ट परिणाम दिसतात, असा अनेक रुग्णांचा अनुभव.